जय शिवराय. मी सागर बाचरे, वाटद मिरवणे, तालुका जिल्हा रत्नागिरी. एकजुटीचं महत्त्व काय असतं हे काल आपण संपूर्ण वाटद पंचक्रोशीने पाहिलेलं आहे. आणि वाटदसह म्हणजे मिरवण्यासह वाटदमधील युवकांची काय ताकद असते, युवक काय परिवर्तन करू शकतात, हे काल आपण याची देही याची डोळा सर्वांनी अनुभवलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की कशा पद्धतीने वाटद ग्रामपंचायतीमध्ये चुकीच्या पद्धतीने जो MIDC समर्थनाचा ठराव करण्यात आला होता, तो अखेर कालच्या ग्रामसभेमध्ये प्रचंड बहुमताने, उपस्थित ग्रामस्थांच्या प्रचंड बहुमताने तो ठराव आपण रद्द केलेला आहे. म्हणजेच MIDCच्या विरोधाचा ठराव हा कालच्या ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण कोणत्याही भागामध्ये ज्यावेळी असा प्रकारचा प्रकल्प येत असताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट मानली जाते ती अशी आहे की त्या ग्रामपंचायतीतील त्या प्रकल्पाच्या बाबतीमधला जो ठराव असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि अशा प्रकारचा ठराव काल आपण तो चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला होता. तो चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला ठराव काल समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आणि बहुसंख्य ग्रामस्थांच्या बहुमताने काल तो ठराव रद्द करून विरोधाचा ठराव हा पारित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा ठराव लवकरात लवकर संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे पोच करणं खूप गरजेचं आहे. आता लागू असलेला कायदा असा सांगतो की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये पारित झालेला ठराव हा 7 दिवसाच्या आतमध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये पोच केला पाहिजे. आता पारित झालेल्या ठरावाची प्रत ही संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याची जबाबदारी सरपंचासहित ग्रामसेवकाची असते आणि ती त्यांनी नियमानुसार केलीच पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये वेळ दवडून फायद्याचं नाही आहे. आणि ह्याचा पाठपुरावा मिरवणे MIDC विरोधी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण जबाबदारी घेणार आणि याचा पाठपुरावा नक्कीच करणार. आणि म्हणून लवकरात लवकर 7 दिवसाच्या आतमध्ये ह्या ठरावाची प्रमाणित प्रत ही संबंधित कार्यालयांकडे पोचली पाहिजे. आता हा जो आपला जो ठराव आहे तो विकास प्रकल्पाच्या संबंधित असल्यामुळे तो ठराव हा पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयांकडे आपल्याला पहिल्यांदा पाठवावा लागतो. आणि त्याच्यानंतर ते तहसीलदार आणि गट विकास अधिकारी सदरचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतात. त्याचप्रमाणे जर राज्य शासनाशी संबंधित जर काय हा ठराव असेल तर तो राज्य शासनाकडे पाठवला जातो. आणि आपला हा जो ठराव आहे तो राज्य शासनाच्या संबंधित आहे, म्हणजे MIDC विभागाच्या संबंधित असल्यामुळे तो जिल्हाधिकाऱ्यांकडून तो ठराव ती प्रत आपल्या राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडे जाणार आहे आणि तिथे त्या सगळ्या गोष्टींवरती कार्यवाही होईल. आणि म्हणून मी म्हणतोय की आपली लढाई अजून संपलेली नाही, आपला लढा अजून संपलेला नाही आहे. जोपर्यंत अधिकृतरित्या या MIDCची अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा आज संपणार नाही आहे, असाच चालू राहील. आणि त्याप्रमाणे जी एकजूट आपण सर्वांनी दाखवली आहे, मिरवणे MIDC विरोधी युवा संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा अखंड वाटद गावामधून जी काही MIDCच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकजूट दाखवली, ती अशीच एकजूट कायम ठेवूया आणि MIDC आपण हद्दपार करूया, एवढंच सांगेन. धन्यवाद. जय शिवराय.